बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपण नितीनजी यांच्या नामांकन भरण्यासाठी इथे आलेलो आहोत। नितीनजीची लोकप्रियता, नितीनजीचा काम, नितीनजींनी जे काम करण्याची जी शैली आहे हे नागपूर पुरती मर्यादित नाही, अख्खा भारतामध्ये आणि जगामध्ये आज नितीन गडकरी कसा माणूस आहे, कसा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना आता त्यांना माहित आहे। आणि हे आपला नागपूरचा सौभाग्य आहे की असा व्यक्ती, असा नेता आपण या देशाच्या विकासासाठी दिलेला आहे, आपल्या विदर्भाच्या विकासासाठी दिलेला आहे। आज नितीनजी यांच्या नामांकन भरत असताना मला खात्री आहे की मागच्या वेळी किंवा 2 वेळी जे नितीनजी निवडून आले त्याच्यापेक्षा काही जास्त लाखामतांना नितीनजी निवडून येणार आहे, याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही। काही महिन्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहित आहे की अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बाकीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकार्यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचं काम केलं आहे। आणि हे फक्त आणि फक्त या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या काम, यांच्या समावेशक जे काही त्यांची भूमिका आहे, गोर गरीब दलित आदिवासी ओबीसी शेतकरी मजदूर या सगळ्यांच्यासाठी मागील 10 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या पद्धतीने काम केलं आहे हे खरोखर या इतिहासामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये नोंदवला जाणार आहे। आणि येणाऱ्या या 5 वर्षामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार बनेल, नितीनजी सारखे आपले प्रतिनिधी त्यांच्या सोबत काम करतील, तो नक्कीच मला खात्री आहे की आपला या नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भला झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आपले देवेंद्रजी पण इथे आहे। देवेंद्रजी आज या आपला राज्याचा नेतृत्व करत आहे, भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व करत आहे। आणि आम्हाला अभिमान आहे की या विदर्भामधून नितीनजी आणि देवेंद्रजी सारखे आपल्याला महान सुपुत्र मिळालेले आहे, ज्यांनी या नागपूरचा भला आणि या देशाचा भला, राज्याचा भला करायचा आहे। मित्रांनो, मी अधिक काय बोलणार नाही, एवढाच म्हणेल की एवढ्या वर्ष आम्ही का तुमच्यापासून दूर राहिलो नितीनजी, हीच आम्हाला म्हणजे थोडाफार आश्चर्य वाटते, पण देर आहे दुरुस्त है। आज हम आपके साथ है, भारतीय जनता पार्टी के साथ है, मोदी जी के साथ है, देवेंद्र जी के साथ है। ये हमारे सबके लिए बहुत बहुत अभिमान की बात है। और ये महाराष्ट्र में ये शाहू फुले अंबेडकर की ये पावन भूमि, नागपुर की ये पावन दीक्षा भूमि, यहाँ से एक नई पुकार इस देश में मोदी जी के नेतृत्व में एनडीए 400 पार करे, ये पुकार और गुहार देते हुए मैं आप सबको, नितिन जी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।